सर्व महामानवांना वंदन करतो। आज आपण चेतना विकास मंडळाचे हे न्यू इंग्लिश स्कूल करकम पंढरपूर इथे आपले आजचे सत्कार मूर्ती गायकवाड सर, त्यांच्या पत्नी, त्यांचं सर्व कुटुंब, त्यांच्या सेवापूर्तीच्या या कार्यक्रमामध्ये आपण एकत्र जमलेलो आहोत। मला या कार्यक्रमाला त्यांनी बोलवलं या शाळेच्या वतीने आणि सर्व जे संयोजक आहेत त्यांचं मी सुरुवातीलाच धन्यवाद व्यक्त करतो। वेळ इतका झालेला आहे की आता या लेकरांच्या मनात ही फिलिंग असणारे कशाला उभं राहिले आणि आता हे बंद करा म्हणून, नाही काय चाललंय नेमकं। तुम्हाला मला माहिती आहे सगळ्यांच्या पोटामध्ये कावळे ओरडतात ते आणि तुम्हाला ते जेवण कधी मिळेल याची भ्रांत पडलेली, पण अशा कार्यक्रमांमधून आपल्याला काय मिळणार आहे हे पण आपण थोडंफार डोक्यात घेतलं पाहिजे। तुमच्या वयात असताना आम्हाला इथे अक्कल नव्हती, हे लोक आम्हाला सांगायचे अरे लक्ष द्या लक्ष द्या लक्ष द्या, अभ्यास करा अभ्यास करा अभ्यास करा, मोठे व्हा मोठे। आता ते सरांनी तर कविताच चालू केली ती, मी टेन्शन मध्ये आलो, म्हणलं सरांचं जागृत झालं। आता आमचं असलं एखादं शिक्षक असलं की आम्ही गायब व्हायचो, त्याच्यामुळे मला इकडे बसलेले विरुद्ध तिकडे बसलेले असा हा सामना दिसत होता आणि अशाच सामन्यामधून आम्ही देखील घडलेलो। 2009ला जेव्हा आरटीईचा कायदा आला तेव्हा यांच्या हातातल्या सगळ्यांच्या तलवारी खाली पडल्या। हे आपल्या तुम्हाला लेकरांना काहीच करू शकत नाही। आता आमचे मास्तर आमच्या अंगावर बांबू फोडायचे, कोण डस्टर फेकून मारायचं, कोण खडू फेकून मारायचं, काय काय नानाविध प्रकारे गोष्टी करायच्या। हे सगळं मी तुमच्यासाठी बोलतोय। आणि मग जर त्याच्यामधून असे विद्यार्थी घडत असतील, आपलाच मागच्या पिढीतला आपल्या शाळेतला एक भाऊ जेव्हा अशा पद्धतीने इथे येऊन परफॉर्मन्स देतो तेव्हा मी बघत होतो, आम्ही या वयात असताना असं काही घडलं आजूबाजूला की आम्ही हसायचो, कोणतरी लचकत बिचकत चाललं की आम्ही त्याच्यावरती टिंगल टावळ्या करायचो। पण लक्षात घ्या, आता असं आलं की नाही तुम्हाला, पण आपल्या या भावाने जेव्हा आपलं कर्तृत्व सिद्ध केलंय तेव्हा आज समाजामध्ये त्याला मानपान सन्मान मिळतोय। याच्यातून मागाशी एका सरांनी सांगितलं होतं काय नेमकं करता येईल, तर आपण जे काही काय बघा, प्रत्येक जण कलेक्टर बनेल का, तर नाही बनणार। प्रत्येक जण सहाय्यक आयुक्त बनेल का, नाही बनणार, कारण जागा कमी आहे, माणसं जास्त आहे आपण भारतामध्ये। आणि मग जर अशी कंडिशन असेल तर तुम्ही जी गोष्ट आयुष्यामध्ये कराल, आता तुम्ही 5वीला आहे, 6वीला आहे, 7वीला आहे, 8वीला आहे, 9वीला आहे, 10वीला आहे, 10-5 वर्षांनी तुम्ही आमच्या स्टेजला यालच की कधीतरी, आणि तुम्हाला या गोष्टी कराव्या लागतील। आता 9वीला जे कोण असतील ते आता 10वी मध्ये एंट्री केली असेल त्यांनी, कालच शाळा प्रवेश झाला ना 15 तारखेला, मग आता तुम्हाला 10वीचा वेध लागला असेल, आम्हाला मार्क पाडायचे, सर्टिफिकेट मिळवायचंय आणि मग त्याच्याशिवाय आमचं पुढे काही होणार नाही। समजून घ्या, इथं सगळ्यांनी आपापल्या स्टोऱ्या सांगितल्या आहे की नाही, गरिबी आहे सगळी त्याच्यातलीच आहे। म्हणजे आपण कोणाचं जरी नाव घेतलं भारतात, तरी राजे महाराजांचं जरी घेतलं तरी त्यांच्या आदल्या पिढ्यांनी युद्ध केलीच होती ना, तेव्हाच ते साम्राज्य मिळवलं होतं। इथं प्रत्येकाची व्यथा तीच आहे। मी 52% पास झालेलो पोरगा आहे, आता पुणे जिल्ह्याचं सहाय्यक ऐकतोय, असं कसं काय घडलं। आणि मग विचार करा, तुम्हाला मिळणारा जो कागद आहे ते म्हणजे आयुष्य नाहीये, समजलं। तुम्हाला जीवन जगताना सगळ्या गोष्टी समजतात का, या गोष्टींवर जास्त फोकस करा। आपल्यासाठी हे शिकणं आणि या वर्षी मिळणारं सर्टिफिकेट प्राप्त करून घेणं म्हणजे जीवन नाही। आपल्याला जीवन जगताना कोणत्या परिस्थितीमध्ये कोणता मार्ग निवडला पाहिजे हे समजलं तर आपण खऱ्या अर्थाने या शाळांमध्ये जातोय, महाविद्यालयांमध्ये जातोय, कॉलेजमध्ये जातोय। हे आपल्याला शिकण्यासाठी आयत्या काही गोष्टी आपल्या मागच्या पिढ्यांनी उपलब्ध करून दिल्यात। कोणत्या, अरे तुम्ही छत्रपती शिवरायांचं वाचा, संभाजीराजांना वाचा, कधीतरी बाबासाहेबांना वाचा, छत्रपती शाहू महाराजांना वाचा, महात्मा फुलेंनी सावित्रीमाईंनी आपल्यासाठी काय केलं हे वाचा, कधीतरी भगतसिंगांना वाचा। म्हणजे 2-3 तासांनी आता फाशी होणार आहे, पण हा 23 वर्षाचा मुलगा पुस्तक वाचून नोट्स काढत असेल तर आपल्या देशामध्ये घडलेली माणसं काय लेवलचे हे तुम्हाला समजून येईल। शाळा प्रशासनाला मी विनंती करेल, विद्यार्थ्यांना दररोज 1 तास सामूहिक वाचन, तुम्ही ते गाणगापूर वगैरे तिकडे कुठे गेलाय का, तिथे ती लोक बसलेले असतात काय 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 एक पठण करत, सेम विद्यार्थ्यांना दररोज 1 तास सामूहिक वाचनाला बसवा। महामानवांची चरित्र त्यांच्या पुढे आणून टाका आणि त्यांना त्या गोष्टी वाचल्यानंतर समजेल आपण या देशामध्ये तर जन्माला आलोय,
परंतु आपण त्या उपर जाऊन महाराष्ट्रात जन्माला आलोय, जिथं आपल्याला महामानवांचा खूप मोठा वारसा आहे. तुम्ही इतर कुठल्याही राज्यामध्ये जाऊन एवढी महामानव शोधून दाखवा, तुम्हाला ती मिळणार नाहीत. भारतीय संविधानाचे निर्माते आपल्या राज्यातले, स्वराज्याचे जनक आपले महाराज, आणि जर आपण त्यांच्यासारखं वागू बोलू चालू शकलो नाही तर आपण त्यांना आपले बाप लोक म्हणून घेण्याच्या लायकीचे आहोत का, याचा देखील विचार होणं गरजेचं आहे. तो तुम्ही निश्चित कराल. आता तुम्ही म्हणाल आता तर सर पोटाचा विचार करा, त्यामुळे मला थांबावं लागेल. भविष्यामध्ये कधी तुमच्या भागामध्ये जर मला बोलवलं तर मी निश्चित येईल, तुमच्या समोर व्यक्त होईल. आजच्या कार्यक्रमामध्ये मी तुम्हाला जास्त बोलू शकणार नाही. गायकवाड सरांबद्दल सांगायचं झालं तर त्यांचा माझा परिचय गेल्या 4-5 वर्षापासून आहे. हा व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा पाईक आहे, म्हणून मी इथं त्यांच्या सेवापूर्तीला पुणे सोडून इथपर्यंत आलो. मी फक्त या माणसासाठी आलोय. आज ते रिटायर होत आहेत. रिटायरमेंट नंतर त्यांची जी सेकंड इनिंग असेल ती त्यांनी अशाच पद्धतीने जोमाने पार पाडावी. त्यांना जे आपत्य प्राप्ती झालेली आहे ती दोन्ही लेकरं त्यांची म्हणजे सुजाता आणि रोहित, फ्युचर मध्ये भविष्यात त्यांचं पद काय असेल, दर्जा काय असेल हे सगळं दुय्यम आहे, परंतु त्यांनी त्यांना चांगली माणसं म्हणून घडवलं याची मला गॅरंटी आहे. आणि कारण ती माझ्या सानिध्यात असतात, मी त्यांना पाहतोय, त्यांचं जगणं बोलणं चालणं उठणं समाजाप्रती असलेलं भान, या सगळ्या गोष्टी या माणसामधून तिथपर्यंत पाझरलेल्या आहेत. त्यांच्या आई आहेत, पत्नी आहेत. येणारी ही जी पुढची इनिंग आहे सर, ती निश्चितच तुम्ही समाजाच्या कारणी लावाल याच्यामध्ये आम्हाला दुमत नाहीये. मी त्यांना विश्वास देतो की आपण सोबत मिळून या महामानवांच्या विचारांनी प्रेरित होऊन शेवटच्या श्वासापर्यंत लढू, समाजाच्या कारणी लागू, आणि त्याच पद्धतीने तुम्ही देखील आम्हाला त्या लेवलची साथ द्याल, पळाल झटाल. पुढचं आयुष्य तुम्हाला निरोगी, बाकीचं तर काय धनसंपदा हे ते गरिबी हटवून तुम्ही बसलाय, काही टेन्शन नाही. ते काय मिळतं तुम्हाला परत पेन्शन, आम्हाला काही मिळणार नाही. कळलं का, आम्ही 2005 नंतरचे, मी 12ला जॉईन झालोय. त्यामुळे तुम्हा सगळ्यांना त्या गोष्टी मिळतात, त्याचा उपभोग घ्या. चांगले नवीन नवीन एरिया एक्सप्लोर करा, हिंडा फिरा, फॅमिलीला वेळ द्या. परंतु सर ते शेवटी आपण ज्या समाजाचे भाग आहोत त्याच्यासाठी तुम्ही झटणार याची आम्हाला गॅरंटी आहे. जास्त वेळ घेत नाही. तुम्ही सर्वांनी इथं बोलवलं मला, या तुम्ही सगळे तर ऐकून घेतलंच असतं, पण या चिलेपिल्यांनी ऐकून घेतलं त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी आभार मानतो. संयोजकांनी इथं बोलवलं, मान सन्मान दिला त्याबद्दल त्यांचं देखील आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय.